नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सर्व महिलांनी प्रथम शिक्षणावर भर देणं गरजेचं आहे. कुटुंबातील मुलींप्रमाणेच मुलांना पण चांगल्या गोष्टी शिकवल्यास वाईट घटना घडणार नाहीत. आपण स्वतः एक मुलगी असून आपल्याला स्वतः घरच्यांकडून आणि पुढे पतींकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळेच आपण भारतीय प्रशासन सेवेत येऊ शकलो. महिला, मुलगी आर्थिक सक्षम होणं आवश्यक आहे. समाजामध्ये शिक्षणाची, संधीची, आर्थिक स्वरूपाची समानता येणं महत्त्वाचं असून प्रत्येकानं आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं आणि महिलांचा सन्मान ही सामाजिक जबाबदारी असल्याचं आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी केलं आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे, शिक्षणाधिकारी आशा गरुड, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता RJ स्वामी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर म्हणाल्या, कुटुंब आणि समाजात महिलांनी आपलं स्त्रीत्व आणि स्वाभिमान जपण्याचं आवाहन त्यांनी केलं. कुटुंबात चांगलं राहण्यासाठी स्त्रीने समन्वय साधावा. संयम, स्वभाव आणि कर्तृत्वानं महिलांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं पाहिजे. तसेच नवविवाहित मुलींनी कुटुंबात सामंजस्याची भूमिका घेऊन संसार करावा. महिलांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करत आयुष्याचा आनंद घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या प्रसंगी बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेला 10 वर्ष पूर्ण झाली. त्या अनुषंगानं लेक लाडकी योजनेतील लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला आणि बालकल्याण विभागाच्या रेखा काळमकर यांनी केलं. महिला कुठल्याच क्षेत्रात कमी नाहीत, त्या नेहमी कार्यतत्पर असतात. थोडी कार्यतत्परता त्यांनी स्वतःसाठी दाखवावी. स्वतःला वेळ देऊन सन्मानानं जगणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रसंगी डॉक्टर रेवती महाजन यांनी महिलांचं आरोग्य आणि बदलती जीवनशैली या विषयावर मार्गदर्शन केलं. या प्रसंगी कनिष्ठ अभियंता मनोज कन्नावार, त्याचप्रमाणे कनिष्ठ प्रशासन अधिकारी माधुरी कुलकर्णी यांनी विशेष आभार मानले. परभणी शहरातील गजानन नगर येथे विठ्ठल गुरु वझुरकर यांच्या निवासस्थानी परशुराम आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांची शासनाच्या वतीने निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठल गुरु वझुरकर, योगेश सोनपेटकर, प्रकाशदेव केदारे, पिंटू देशमुख, स्वप्नील पिंगळकर, विश्वंभर काठोडे, किशोर देशपांडे, सुधाकर गोळेगावकर, संदीप देशमुख, अनिल देशपांडे, वेदमूर्ती जोशी एरंडेश्वरकर, प्रिया कुलकर्णी, रेणुका पाटील, दुर्गा वझुरकर, गजानन शेटे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुस्लिम समाजामध्ये रमजान महिन्यात विशेष महत्त्व असलेला जीवनातील लहान वयातील पहिला रोजा त्याला आयुष्यभर लक्षात राहील अशी आनंददायी आठवण असते, असं सेलू येथील गुलमोहर कॉलनीतील रहिवासी अब्राहिम खान मोबिन खान वय 8 वर्ष आणि त्याची मोठी बहीण बशिरा मोबिन खान 11 वर्ष ह्या दोघा बहीण भावांनी पवित्र कुराण पठण पूर्ण केल्याबद्दल या बहीण भावांचं कौतुक होत आहे. इब्राहिम खान यांनी सकाळी पहाटे 5 वाजता सेहरी करून उपवास सुरू केला. दिवसभर कोणतीही मागणी, तक्रार न करता त्याने संयम आणि श्रद्धेनं उपवास केला. यंदा रमजान ऐन उन्हाळ्यात असल्यामुळं रखरखत्या उन्हात पाण्याचा थेंबही न पिता इब्राहिम याने हा उपवास केला. सायंकाळी सूर्यास्तानंतर या दोघा बहीण भावांनी मोठ्या आनंदानं इफ्तार केला. खजूर, फळ, ज्यूस घेऊन रोजा सोडण्यात आला. यामुळं कुटुंबियांनी पहिला रोजा असल्यामुळे आनंदाने रोजा इफ्तारचं आयोजन केलं होतं. उपवास आणि कुराण पठण केल्याबद्दल या दोघा बहीण भावांचे मौलाना वहाब साहब नदवी, हाजी रौफ, अमन खां छोटे खान, मिर्झा जाहीर बेग, याकूब खान, हाजी निसार पठाण, अनवर अली खान यांनी कौतुक केले आहे. परभणी शहरात उद्या दिनांक 10 मार्च 2025 रोजी बालिका अत्याचार विरोधी मोर्चा निघणार आहे. समस्त परभणी जिल्हावासियांच्या वतीनं हा मोर्चा निघणार असून सकाळी 11 वाजता लहुजीनगर परभणी इथून मोठा मारुती, शाही मस्जिद, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने
जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे. एका कचरा गोळा करणाऱ्या अल्पवयीन 9 वर्षाच्या मुलीवर 10 ते 12 गुंडांनी अत्याचार केला. त्या गरीब परिवाराची बाजू ऐकण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे. एका गरीब कुटुंबाला न्याय देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात सहभागी व्हावे असं आवाहन या मोर्चाचे आयोजक कॉम्रेड गणपत भिसे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.